विदर्भातील करंजखेड छोटंसं गाव. चारही बाजूंनी शेत, मधून वाहणारा छोटासा ओढा. सकाळी मंदिरातील घंटानाद, संध्याकाळी गोठ्यात परतणारी जनावरं, गावभर घुमणारा हरिनामाचा गजर. बाहेरून पाहिलं तर गाव इतर गावांसारखं होतं. पण याच गावात एका अशा लेकराचा जन्म झाला, ज्याच्या आयुष्यानं पुढे हजारो भक्तांना भक्तीचा खरा अर्थ शिकवला. लेकराचं नाव होतं कुर्मदास. त्यांच्या जन्माच्या वेळी घरात आनंदाचं वातावरण होतं. आईवडील मोठ्या आशेनं आपल्या मुलाचं स्वागत केलं. पण काही क्षणातच आनंदावरती दुःखाची सावली पडली. बाळाचे दोन्ही पाय जन्मताच निकामी होते. ते उभे राहू शकणार नव्हते, चालू शकणार नव्हते. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वडील शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहिले. गावात बातमी पसरली. कोणी म्हणालं हे मागच्या जन्माचं कर्म आहे, कोणी म्हणालं देवाची इच्छा असेल, तर काहींनी त्या निरागस बालकालाच अशुभ ठरवायला सुरुवात केली. परंतु कुर्मदासांची आई त्या वेगळी होती. तिनं कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. तिनं आपल्या लेकराला छातीशी कवटाळलं आणि म्हणाली, बाळा, तुला पाय नसतील, पण देवानं तुला हृदय दिलंय आणि त्याच्या हृदयात विठ्ठल असतो. त्याला कोणतीच उणीव आयुष्यभर कमी पडत नाही. त्या दिवसापासून कुर्मदासाचं बालपण विठ्ठल नामात वाढू लागलं. आई त्याला रोज अभंग ऐकवायची. ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांच्या कथा सांगायची. लहानग्या कुर्मदासांच्या ओठावर विठ्ठल विठ्ठल हे नाव इतकं रुळलं की बोलायला शिकण्याआधीच जणू ते नामस्मरण करू लागले. वय वाढत गेलं. गावातील इतर मुलं धावत खेळत होती. कोणी गोट्या खेळत होतं, कोणी विटी दांडू, तर कोणी नदीत उड्या मारत होतं. कुर्मदास मात्र घराच्या अंगणात बसून ते सगळं पाहायचे. कधी त्यांच्या मनालाही वाटायचं, देवा, मलाही एकदा धावता आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण पुढच्या क्षणी ते स्वतःला समजवायचे, देवानं जे दिलं आहे तेच माझ्यासाठी योग्य असेल. हळूहळू त्यांनी रांगत चालायला शिकून घेतलं. सुरुवातीला प्रत्येक पाऊल म्हणजे वेदना होती. जमिनीवरील खडे हातात रुतायचे. उन्हात जमीन तापलेली असायची. पावसाळ्यात चिखल व्हायचा, पण ते थांबत नव्हते. रांगणं हीच त्यांची चाल होती. काही दिवसांनी त्यांनी स्वतः विहिरीवर जाऊन पाणी आणायला सुरुवात केली. गावकरी आश्चर्याने पाहत राहायचे. एक अपंग मुलगा कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःची कामं करत होता. त्यांच्या हातावरती जाड कातडी चढू लागली. कोपर काळं पडलं. गुडघ्यावर कायमच्या जखमांच्या खुणा उमटल्या. पण त्यांच्या चेहऱ्यावर तक्रारीची एकही रेष नव्हती. रात्री ते मंदिरात बसायचे. मंदिरात फारती गर्दी नसायची. ते शांतपणे विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहत बसायचे. कधी हसायचे, कधी बोलायचे, कधी डोळे मिटून काहीतरी पुटपुटायचे. गावातील एका वृद्धानं एकदा विचारलं, कुर्मदासा, एवढ्या वेळ देवाशी काय बोलतोस? कुर्मदास हसले. मी बोलत नाही आजोबा, मी ऐकतो. काय ऐकतोस? विठ्ठल माझ्याशी मनाशी बोलतो. त्या वृद्धाला काहीच उत्तर सुचलं नाही. असं म्हणतात की खरी भक्ती ही मोठमोठ्या यज्ञात नसते, ती निरागस मनात असते. कुर्मदासांच्या मनातही तसंच निरागत, निष्कपट प्रेम होतं. काळ पुढे सरकत गेला. एकामागून एक आईवडील या जगाचा निरोप घेऊन गेले. त्या दिवशी कुर्मदास खरंच एकटे पडले. छोटंसं घर, रिकामी चूल, भिंतीवर टांगलेली तुळशीची माळ. त्या रात्री त्यांनी प्रथमच मनसोक्त रडत विठ्ठलाला विचारलं, देवा, आता माझं कोण? बराच वेळ शांतता होती आणि मग त्यांच्या मनात एकच विचार चमकून गेला, मी आहे. तो आवाज बाहेरून आला नव्हता, तो त्यांच्या अंतःकरणातून आला होता. त्या दिवसापासून कुर्मदासांनी स्वतःला पूर्णपणे विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं. त्यांच्या आयुष्यात आता एकच ध्यास उरला होता. एकदा, फक्त एकदाच पंढरपूरला जाऊन माझ्या विठुरायाचं प्रथम दर्शन घ्यायचं. ती इच्छा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत गेली. दरवर्षी आषाढी एकादशी आली की गावातून दिंड्या निघत. टाळ, मृदुंग, भगव्या पताका, ज्ञानोबा तुकारामचा गजर. कुर्मदास घराच्या उंबरठ्यावर बसून हे दृश्य पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आनंदही असायचा आणि न बोलता येणारं दुःखही. सगळे विठ्ठलाकडे जात होते आणि ते फक्त पाहत राहिले होते. दरवर्षी हेच घडायचं. दिंडी गावातून निघायची. टाळ मृदुंगाचा निनाद आकाश दणाणून टाकायचा. भगव्या पताका वाऱ्यावरती डोलायच्या आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात सारं गाव हरवून जायचं. कुर्मदास मात्र आपल्या घराच्या उंबरठ्यावरती बसून ते दृश्य डोळ्यात साठवून घ्यायचे. प्रत्येक वारकऱ्याच्या पावलाकडे ते इतक्या आतुरतेनं पाहायचे की जणू त्यांच्या मनालाच पाय फुटले होते. दिंडी नजरेआड झाली की त्यांच्या डोळ्यात नकळत अश्रू यायचे. ते आकाशाकडे पाहून हळूच म्हणायचे, विठुराया, तुझ्याकडे जाणारे किती भाग्यवान आहेत. एक दिवस मला देखील तुझ्या विटेवरती उभ्या असलेल्या त्या सावळ्या रूपाचं दर्शन घडू दे. त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. मनात एकच विचार होता, मी दुसऱ्याच्या दयेची वाट का पाहतोय? माझ्याकडे पाय नसतील, पण हात आहेत. हातांनी रांगत रांगत जाईन. किती दिवस लागतील ते लागू देत. किती वेदना होतील त्या होऊ देत. पण यंदा मी पंढरपूरला जाणारच. पहाटे कोंबडा आरवण्याआधीच कुर्मदास उठले. त्यांनी स्नान केलं. विठ्ठलाच्या छोट्याशा प्रतिमेसमोर दिवा लावला. दोन्ही हात जोडून म्हणाले, देवा, मी निघालो आहे. आता तूच माझा सोबती.
त्यांनी जुन्या कपड्याचे तुकडे करून हातांना घट्ट बांधले. एका छोट्या पिशवीत 2 कोरड्या भाकऱ्या, थोडी चटणी, पाण्याची छोटी कुपी आणि तुळशीची माळ ठेवली. घराच्या उंबरठ्याला माथा टेकवून त्यांनी आपल्या आईवडिलांचे स्मरण केले आणि हळूहळू रांगत गावाबाहेर पडले. सकाळची थंड हवा अंगाला स्पर्श करत होती. शेतावरती दवबिंदू चमकत होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. प्रत्येक हात पुढे टाकताना ते म्हणत होते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला रस्ता मातीचा होता म्हणून फार त्रास झाला नाही, पण जसजसा दिवस चढत गेला तसतसा रस्ता दगडी आणि खडबडीत होत गेला. लहान मोठे दगड हातात रुतत होते, काटे त्वचेत घुसत होते, उन्हाचा तडाखा वाढत होता, कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. काही वेळानं त्यांच्या हातावरती बांधलेले कापड रक्तानं भिजू लागले. वेदना असह्य होत गेल्या, पण त्यांच्या ओठावरचे नाम थांबत नव्हते. दुपारच्या सुमारास काही वारकरी त्यांच्याजवळ आले. त्यांनी कुर्मदासांना पाहिले आणि आश्चर्यानं विचारलं, बाबा कुठे निघालात? कुर्मदास हसून म्हणाले, पंढरपूरला, माझ्या विठ्ठलाच्या भेटीला. काहींनी त्यांच्या भक्तीचं कौतुक केलं, काहींनी डोकं हलवत म्हटलं, हे शक्य नाही, इतका मोठा प्रवास रांगत कसा पूर्ण करणार? पण कुर्मदासांनी कोणाशी वाद घातला नाही. ते फक्त एवढंच म्हणाले, जिथे माझी शक्ती संपेल तिथून माझ्या विठ्ठलाची कृपा सुरू होईल. हे शब्द ऐकून काही वारकरी क्षणभर निशब्द झाले, पण दिंडी पुढे निघून गेली. कुर्मदास एकटे पडले. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर निराशा नव्हती. त्यांना खात्री होती की ते एकटे नाहीत. कुणीतरी अदृश्यपणे त्यांच्या प्रत्येक पावलासोबत चालत आहे. संध्याकाळ जवळ येत होती. आकाश लालसर झाले होते. पक्षी घरट्याकडे परतत होते. कुर्मदास एका झाडाखाली थोडा वेळ थांबले. त्यांनी भाकरीचा छोटासा तुकडा खाल्ला, पाण्याचा घोट घेतला, पुन्हा विठ्ठलाचं नाव घेत पुढे निघाले. त्यांच्या हातातून रक्त ठिपकत होतं, गुडघे पूर्ण सुजले होते, शरीर थरथरत होतं, पण मन मात्र अधिकाधिक दृढ होत होतं. त्यांना वाटत होते, विठुराया, आता मी तुझ्या अगदी जवळ आलो आहे. पुढे जाताना त्यांच्यासमोर एक दाट जंगल दिसू लागलं. सूर्य मावळला, अंधार पसरू लागला. जंगलातून वेगवेगळे आवाज येत होते. घुबडांचा घुतकार, रातकिड्यांचा किरकिराट, दूरवरून येणाऱ्या एखाद्या हिंस्त्र प्राण्याच्या डरकाळीनं वातावरण भयान झालं होतं. पण कुर्मदासांच्या मुखातून अजूनही एकच शब्द बाहेर पडत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या मनात आता भीतीपेक्षा विश्वास मोठा होता. त्यांना वाटत होतं की जो मला इथपर्यंत घेऊन आला आहे तो मला सोडणार नाही. रात्र अधिकच गडद होत गेली. आकाशात चंद्र होता, पण दाट ढगांमुळे त्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचत नव्हता. जंगलात काळाकुट्ट अंधार पसरला होता. झाडांच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या. त्यांच्या सावल्या जमिनीवर विचित्र आकार घेत होत्या. प्रत्येक आवाज भीतीदायक वाटत होता. एखाद्या झुडपातून अचानक सळसळ झाली की क्षणभर वाटायचं, एखाद्या हिंस्त्र प्राणी तर नाही ना. पण कुर्मदासांच्या मनात एकच आधार होता, विठ्ठल माझ्यासोबत आहे. ते रांगतच राहिले. आता मात्र शरीराने पूर्ण साथ सोडायला सुरुवात केली. हात इतके सुजले की तळहात जमिनीवर टेकवतानाही असह्य वेदना होत होत्या. गुडघ्यांवरील जखमातून रक्त वाहत होते. घाम, धूळ आणि रक्त एकत्र मिसळून शरीराची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. अखेर एका प्रचंड वडाच्या झाडाखाली ते थांबले. पुढे जाण्याची शक्ती त्यांच्या अंगात उरली नव्हती. त्यांनी झाडाच्या खोडाला पाठ टेकवली, डोळे मिटले, दोन्ही हात जोडले. त्यांच्या ओठावरून एकच शब्द बाहेर पडले, विठुराया, मी हार मानलेली नाही, पण माझं शरीर आता थकलं आहे. माझ्याकडे पाय नव्हते म्हणून हाताच्या आधाराने निघालो. आता हातही साथ देत नाहीत, पण मन अजूनही तुझ्यासोबत पोचलं आहे. मला परत जायचं नाही. मला फक्त एकदा तुझं दर्शन हवं आहे. त्यानंतर माझे प्राण गेले तरी मला काहीच दुःख नाही. हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या अश्रूंनी त्यांच्या समोरील माती ओली झाली. त्यांनी कपाळ जमिनीवरती टेकवलं, शांतपणे विठ्ठलाचं नाम घेतलं. काही क्षणांनी थकव्यामुळे त्यांचे डोळे मिटले. ते अर्धवट झोपले, अर्धवट जागेपणी बसून राहिले. अचानक त्या गडद शांततेत एक अतिशय मधुर आवाज त्यांच्या कानावर पडला, कुर्मदासा. त्या आवाजात इतकी माया होती की त्यांच्या अंगावरती रोमांच उभं राहिलं. त्यांनी दचकून डोळे उघडले. समोर एक सावळा पुरुष उभा होता. अंगावर साधे शुभ्र वस्त्र, खांद्यावरती एक जुनी घोंगडी, हातात काठी, चेहऱ्यावरती विलक्षण शांत स्मित. त्यांच्या डोळ्यात इतकी करुणा होती की कुर्मदा क्षणभर त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्या अनोळखी माणसानं प्रेमानं विचारलं, बाबा, इतक्या रात्री या जंगलात एकटे का बसलात? कुर्मदास थरथरला आवाजात म्हणाला, पंढरपूरला निघालो होतो, पण शरीरानं साथ सोडली. तो माणूस त्यांच्या जवळ आला. त्यानं कुर्मदासांचे रक्ताळलेले हात आपल्या हातात घेतले. त्या स्पर्शात आईच्या हाताची माया होती. तो म्हणाला, इतक्या जखमा झाल्या तरी थांबलाच नाही? कुर्मदास हसले. देवाच्या भेटीसाठी निघालेल्या माणसानं वेदनांची गंती करायची नसते. ते शब्द ऐकताच त्या अनोळखी माणसाच्या डोळ्यात प्रेम दाटून आलं. तो हलकच म्हणाला, चला, आता उशीर करू नका, आपण पंढरपूरला जाऊया. कुर्मदास गोंधळले, पण कसे? मी चालू शकत नाही. तो माणूस म्हणाला, तुम्ही चालणार नाही, मी घेऊन जाईन. कुर्मदास काही बोलण्याआधीच त्यानं त्यांना अगदी सहज आपल्या कडेवर उचललं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुर्मदासांना त्यांच्या हातात इतकी सुरक्षितता वाटली की जणू ते लहान मुलंच झाले होते.
त्या माणसाच्या अंगातून मंद तुळशीचा सुगंध येत होता. त्याच्या छातीवर डोके टेकवताच कुर्मदासांच्या मनातील सगळी भीती नाहीशी झाली. त्यांना वाटलं आयुष्यात इतकी शांत झोप कधीच लागली नव्हती. त्या अनोळखी माणसाच्या पावलांचा आवाजही येत नव्हता. तो इतका वेगाने चालत होता की जणू वाऱ्यालाच पंख फुटले होते. कुर्मदासांनी शेवटचं एकदा त्याच्याकडे पाहिलं. त्या मंद प्रकाशात त्यांनी त्याचे स्मित दिसले आणि नकळत त्यांच्या डोळ्यातून झोपेची गाढ छाया पसरली. त्याच्या ओठांवर अजूनही एकच शब्द होता, विठ्ठल, आणि ते त्या दिव्य स्पर्शात पूर्णपणे विसावून गेले. किती वेळ गेला ते कुर्मदासांना कळलंच नाही. त्यांच्या कानावर अचानकपणे घंटानादाचा गंभीर स्वर पडू लागला. टाळ्यांचा गजर, मृदुंगाचा नाद, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम चा जयघोष त्यांच्या कानात घुमू लागला. त्या आवाजाने त्यांनी हळूहळू डोळे उघडले. समोरचे दृश्य पाहून त्यांचा श्वासच थांबला. त्यांच्या डोळ्यासमोर पंढरपूर नगरी होती. चंद्रभागा नदीच्या पाण्यावर सकाळच्या सूर्यकिरणांची सोनेरी उधळण झाली होती. मंदिराचा कळस तेजानं झळकत होता. हजारो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत मंदिराकडे जात होते. कुर्मदास काही क्षण स्तब्ध उभे राहिले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. रात्रीचे दाट जंगल नव्हते. समोर विठ्ठलाची नगरी होती. त्यांनी घाईघाईनं मागे वळून त्या अनोळखी माणसाला शोधलं. अहो, कुठे आहात? थांबा, तुमचे आभार तरी मानू द्या. पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. क्षणभरापूर्वी त्यांच्या कडेवर जे विसावले होते तो माणूस जणू हवेत विरघळून गेला होता. कुर्मदासांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ते थरथरत म्हणाले, विठुराया, तूच होतास ना माझ्यासारख्या पामरांसाठी स्वतः आलास. त्यांनी दोन्ही हात जोडले, मंदिराच्या कळसाला नमस्कार केला आणि रांगत रांगत मंदिराच्या दिशेने निघाले. आता त्यांच्या हातात वेदना होत्या, पण त्या वेदनांवर आनंदाचा विजय झाला होता. प्रत्येक हात पुढे टाकताना त्यांना वाटत होतं की आज त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे स्वतः विठ्ठल प्रेमाने पाहत आहे. मंदिराजवळ पोचताच त्यांनी प्रथम चंद्रभागेच्या पवित्र वाळूला मस्तक टेकवले. त्या मातीचा स्पर्श होताच त्यांच्या अंगावर रोमांच उभं राहिलं. त्यांनी ओंजळीत थोडी वाळू घेतली, कपाळाला लावली आणि म्हणाले, ही ती भूमी आहे जिथे माझा विठ्ठल उभा आहे. पुढे नामदेव पायरी आली. कुर्मदासांनी त्या पायरीवर डोकं ठेवलं. बराच वेळ ते तसेच पडून राहिले. त्यांच्या अश्रूने ती पायरी भिजून गेली. आजूबाजूचे काही वारकरी दृश्य पाहून भारावून गेले. कोणीतरी पुढे येऊन म्हटलं, बाबा, तुम्हाला मदत करू का? कुर्मदासांनी हसून उत्तर दिलं, इथपर्यंत ज्यानं आणलं तोच मला पुढेही नेईल. ते हळूहळू गाभाऱ्याकडे सरकू लागले. गर्दी असूनही आश्चर्य म्हणजे त्यांच्या पुढे आपोआप जागा होत होती. जणू प्रत्येक भाविकाला नकळत वाटत होते की या भक्ताला आधी जाऊ द्या. अखेर तो क्षण आला. कुर्मदास गाभाऱ्यात पोचले. समोर विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल, कमरेवर हात, गळ्यात तुळशीची माळ, मुखावरती अवर्णनीय करुणा. त्या दिव्य रूपाकडे पाहताच कुर्मदासांचा कंठ दाटून आला. त्यांनी दोन्ही हात पुढे केले आणि रांगत रांगत विठ्ठलाच्या चरणाजवळ जाऊन कोसळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड वर्षाव येत होता. ते रडत होते, पण ते दुःखाचे रडणे नव्हते. ते आयुष्यभर जपलेल्या भक्तीचे होते आणि परमसुखाचे अश्रू होते. थरथर त्या आवाजात म्हणू लागले, विठुराया, माझ्याकडे पाय नव्हते म्हणून लोकांनी मला सोडलं, पण तू मला कधीच सोडलं नाही. माझा प्रत्येक अश्रू तू पाहिलास, माझी प्रत्येक वेदना तू जाणलीस आणि शेवटी तू स्वतः माझ्यासाठी आलास. देवा, आता मला आणखी काही नको. हे दर्शनच माझ्यासाठी मोक्ष आहे. गाभाऱ्यात उपस्थित असलेल्या अनेक भाविकांचे डोळे पाणावले. एका वृद्ध पुजाऱ्यानं पुढे येऊन कुर्मदासांना अलगद उचलले आणि प्रेमाने म्हणाले, बाबा, एवढ्या अवस्थेत तुम्ही कसे आलात? प्रवास त्यांनी सांगितला. जंगलातील रात्र, रक्ताळलेले हात आणि शेवटी भेटलेला तो सावळा अनोळखी प्रवासी. पुजारी शांतपणे ऐकत राहिला. कथा संपताच त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिलं. पुन्हा कुर्मदासांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. तो हळूच म्हणाला, बाबा, त्या सावळ्या प्रवाशाचं वर्णन ऐकून माझ्या मनात एकच नाव येत आहे. तो दुसरा कोणी नसून स्वतः पांडुरंगच असावा. भक्ताची हाक ऐकून धावून येणारा. हे शब्द ऐकताच गाभाऱ्यात एकच कुजबूज पसरली. प्रत्येकजण आश्चर्यानं कुर्मदासाकडे पाहू लागलं. पण कुर्मदास मात्र काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त विठ्ठलाच्या मूर्तीसमोर डोळे मिटले आणि त्यांच्या ओठावरती पुन्हा एकदा तीच शब्द उमटले, जय हरी विठ्ठल. गाभाऱ्यात कुजबूज वाढत गेली. खरंच का? स्वतः विठ्ठल या भक्ताला घेऊन आला. असा भाग्यवंत भक्त आपण आजवर नाही पाहिला. याच्या हातांकडे पहा, रक्त अजूनही सुकलेलं नाही. हा खरोखर रांगत आला आहे. प्रत्येकाच्या नजरा आता कुर्मदासांकडे वळल्या होत्या. पण कुर्मदासांनी त्या नजरा दिसत नव्हत्या. त्यांची नजर फक्त विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या रूपावर खिळून होती. जणू त्यांना आता जगात दुसरे काहीच दिसत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. ते पुन्हा पुन्हा विठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होत होते. त्या क्षणी त्यांना आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक वेदना सार्थ वाटू लागली होती. कारण त्यांच्या दर्शनासाठी त्यांनी इतका कठीण प्रवास केला होता. तो विठ्ठलाच त्यांच्या समोर उभा होता. तेवढ्यात बाहेरून टाळ मृदुंगाचा मोठा गजर ऐकू आला. आणखी एक दिंडी मंदिरात प्रवेश करत होती. भगव्या पताका डोलत होत्या. ज्ञानोबा तुकारामचा जयघोष गाभाऱ्यापर्यंत पोचत होता.
त्या दिंडीत करंजखेडच्या आसपासच्या गावातील वारकरी होते. त्यांच्यासोबत तेच दिंडी प्रमुखही होते, ज्यांनी कुर्मदासांच्या प्रवासाच्या सुरुवातीला सोबत घेण्यास नकार दिला होता. ते गाभाऱ्यात आले, देवाला नमस्कार करण्यासाठी वाकले आणि अचानक त्यांची नजर कुर्मदासांवरती पडली. क्षणभर त्यांना स्वतःच्या डोळ्यावरती विश्वासच बसला नाही. कुर्मदास, त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. ते घाईघाईनं पुढे आले, पुन्हा एकदा कुर्मदासांकडे पाहिले. रक्ताळलेले हात, जखमांनी भरलेले गुडघे, पण चेहऱ्यावरती विलक्षण तेज. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, कुर्मदासा, तुम्ही इथे कसे? कुर्मदासांनी शांतपणे त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, कटुता नव्हती, तक्रार नव्हती, फक्त एक निर्मळ स्मित होतं. ते हळू आवाजात म्हणाले, महाराज, मी तर रांगतच निघालो होतो, पण रात्री जंगलात माझी शक्ती संपली तेव्हा एक सावळा प्रवासी आला. त्यानं मला आपल्या कडेवर घेतलं आणि इथे आणून सोडलं. हे ऐकताच दिंडी प्रमुखाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी खाली वाकून कुर्मदासाचे रक्ताळलेले हात आपल्या कपाळाला लावले. गाभाऱ्यात उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. दिंडी प्रमुख रडत म्हणाले, कुर्मदासा, आम्ही तुम्हाला कमी समजलो. आम्हाला वाटले पाय नसलेला माणूस पंढरपूरला पोचू शकणार नाही. पण आज समजले, पायांनी चालणारे आम्ही होतो, पण खरा प्रवास तर तुमच्या भक्तीनं केला. आम्ही दिंडीत होतो, पण तुमच्यासोबत स्वतः विठ्ठल चालत होता. आम्ही तुम्हाला नाकारले, पण विठ्ठलानं तुम्हाला आपल्या कुशीत घेतले. आमच्याकडून मोठी चूक झाली, आम्हाला क्षमा करा. कुर्मदासांनी तात्काळ त्यांचे हात धरले आणि प्रेमाने उभे केले. ते म्हणाले, महाराज, क्षमा मागू नका. तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेतला होता, त्यात तुमचा दोष नव्हता. जर त्या दिवशी तुम्ही मला सोबत घेतले असते तर मला माझा विठुराया कसा भेटला असता? जे काही घडले ते त्यांच्या इच्छेनेच घडले. हे शब्द ऐकताच अनेक वारकरी अश्रूंना वाट मोकळी करून देत होते. त्या दिवशी गाभाऱ्यात एक अदृश्य दृश्य दिसत होतं. ज्याला समाजानं अपंग म्हणून पाहिलं त्याला दिंडीत स्थान मिळालं नाही. त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्याच भक्तासमोर शेकडो वारकरी हात जोडून उभे होते. एकामागून एक वारकरी पुढे येऊ लागला. कोणी त्यांच्या चरणांना स्पर्श करत होते, कोणी त्यांच्या हातावरती डोके ठेवत होते, कोणी रडत म्हणत होते, आम्हाला तुमच्यासारखी भक्ती द्या. कुर्मदास मात्र प्रत्येकाला एकच उत्तर देत होते, माझ्याकडे काहीच नाही. जे काही आहे ते विठ्ठलाचे आहे. त्याच्यावरती निस्सीम प्रेम करा. तो कधीच कोणाला दूर करत नाही. तेवढ्यात मंदिरातील मुख्य पुजारी पुढे आले. त्यांनी संपूर्ण प्रसंग पाहिला होता. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. ते म्हणाले, आजच्या महापूजेचा मान आम्ही या महान भक्ताला देणार आहोत. हे ऐकून कुर्मदास दचकले. महाराज, मी कोण? एक साधा अपंग माणूस. हा मान मला कसा? पुजारी मंद हसले. ते म्हणाले, ज्याला स्वतः विठ्ठलानं आपल्या कडेवर घेऊन आणले, त्यापेक्षा मोठा मानकरी या मंदिरात आज कोण असू शकतो? हे ऐकताच संपूर्ण मंदिरात एकच जयघोष घुमला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, संत कुर्मदास महाराज की जय. त्या घोषानं जणू संपूर्ण पंढरपूर दुमदुमून गेलं आणि विटेवरती उभा असलेल्या सावळ्या पांडुरंगाच्या मुखावरती पाहणाऱ्यांना एक विलक्षण करुणामय स्मित उमटल्याचा अनुभव आला. भक्तांच्या परंपरेत आजही हा प्रसंग मोठ्या श्रद्धेने सांगितला जातो. महापूजेची वेळ जवळ आली. मंदिरातील घंटा एकामागून एक वाजू लागल्या. शंखनाद झाला. गाभाऱ्यातील वातावरणात अधिकच पवित्र झाले. पुजाऱ्यांनी विधीची तयारी सुरू केली. तुळशीच्या मंजिऱ्या, सुगंधी फुले, चंदन, धूप, दीप, पंचामृत, नैवेद्याची सुंदर मांडणी करण्यात आली. सर्व भाविक शांतपणे उभे होते. प्रत्येकाच्या नजरा कुर्मदासावरती खिळल्या होत्या. इतक्या मोठ्या मानासाठी त्याची निवड होईल याची कल्पनाही कोणाला नव्हती. कुर्मदास मात्र वारंवार नम्रपणे नकार देत होते. महाराज, माझे हात रक्ताळलेले आहेत. या हातांनी मी देवाची पूजा कशी करू? मी अयोग्य आहे. मुख्य पुजारी त्यांच्या जवळ आले. त्यांनी प्रेमाने कुर्मदासाच्या हातावरती पाणी टाकले. हळुवारपणे त्यांच्या जखमा स्वच्छ केल्या. नंतर चंदनाचा लेप लावला आणि म्हणाले, हे रक्त साधे नाही, हा भक्तीचा अभिषेक आहे. या हातांनी रांगत रांगत विठ्ठल गाठला आहे. त्या हातांपेक्षा पवित्र हात आज या मंदिरात दुसरे कोणाचे असतील? हे ऐकताच अनेक भाविकांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. कुर्मदासांनी हात जोडले. ते विठ्ठलासमोर गेले. थरथरणाऱ्या हातांनी त्यांनी तुळशीची माळ विठ्ठलाच्या गळ्यात अर्पण केली. चंदनाचा टिळा लावला. फुलांचा हार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी नैवेद्याची थाळी दोन्ही हातांनी उचलली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू सतत गळत होते. ते अश्रू नैवेद्याच्या थाळीत पडत होते. ते हळू आवाजात म्हणाले, विठुराया, माझ्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाही. माझे आयुष्यही तुझेच आहे. हे नैवेद्य तर निमित्त आहे, पण माझे मन, माझा श्वास, माझी भक्ती, माझं सर्वस्व आज तुझ्या चरणी अर्पण करतो. गाभाऱ्यात इतकी शांतता पसरली की फक्त कुर्मदासांचा थरथरणारा आवाज ऐकू येत होता. अचानक मंदिरातील एका वृद्ध वारकऱ्याने आश्चर्यानं विठ्ठलाच्या मूर्तीकडे बोट दाखवलं.
तो भावनेनं भरलेल्या आवाजात म्हणाला, "पहा, आज विठुरायाच्या मुखावरती किती विलक्षण तेज आहे." दुसरा म्हणाला, "आज देव जणू आपल्या भक्ताकडे प्रेमानं पाहत आहे." तिसरा म्हणाला, "आजची महापूजा विठ्ठलानं स्वतः स्वीकारली आहे." त्या क्षणी उपस्थित प्रत्येक भक्ताच्या अंगावरती रोमांच उभे राहिले. अनेकांनी साष्टांग दंडवत घातला. काही जण जागच्या जागी बसून नामस्मरण करू लागले. संपूर्ण गाभारा विठ्ठल विठ्ठल या अखंड नामगजराने दुमदुमून गेला. महापूजा संपल्यानंतर मुख्य पुजाऱ्यांनी प्रसादाची पहिली वाटी कुर्मदासांच्या हातात ठेवली. ते म्हणाले, "हा प्रसाद आधी तुम्ही घ्या, कारण आज तुम्ही आम्हाला शिकवले की देवापर्यंत पोचण्यासाठी पायांची गरज नसते, तर भक्तीची गरज असते." कुर्मदासांनी प्रसाद कपाळाला लावला आणि थोडासा प्रसाद स्वतः घेतला. उरलेला प्रसाद त्यांनी आपल्या आसपास उभ्या असलेल्या गावकऱ्यांमध्ये वाटायला सुरुवात केली. एक लहान मुलगा त्यांच्या जवळ आला आणि निरागसपणे विचारू लागला, "बाबा, तुम्ही एवढा मोठा प्रवास कसा केला? तुम्हाला भीती वाटली नाही का?" कुर्मदास त्याच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवत म्हणाले, "बाळा, जिथे श्रद्धा असते तिथे भीती राहत नाही. जिथे विठ्ठल असतो तिथे माणूस कधीच एकटा नसतो." हे शब्द ऐकून त्या मुलाच्या आईनं मुलाला कुर्मदासांच्या चरणी नमस्कार घालायला सांगितले. दिवसभर पंढरपुरात एकच गोष्टीची चर्चा सुरू होती. बाजारपेठेत, चंद्रभागेच्या घाटावर, मठामध्ये, धर्मशाळांमध्ये प्रत्येकाच्या तोंडी एकच कथा होती. एका अपंग भक्ताला स्वतः विठ्ठलानं कडेवर घेऊन पंढरपूरला आणलं. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण पंढरपुरात पसरली. दूरदूरचे भाविकही कुर्मदासांना भेटण्यासाठी येऊ लागले. पण कुर्मदास प्रत्येकाला एकच गोष्ट सांगत होते, "माझ्यात काहीच विशेष नाही. विशेष आहे ती विठ्ठलाची कृपा. मी मोठा नाही, मोठा आहे माझा विठुराया." संध्याकाळ झाली. सूर्य हळूहळू मावळतीला झुकला. चंद्रभागेच्या पाण्यावर केशरी रंगाची सोनेरी छटा पसरली. कुर्मदास नदीच्या काठावर शांत बसले होते. मंद वारा वाहत होता. नदीच्या लाटा अलगद किनाऱ्याला स्पर्श करत होत्या. ते नदीकडे पाहत होते, पण त्यांच्या डोळ्यासमोर वारंवार त्या सावळ्या प्रवाशाचा चेहरा येत होता. तेच प्रेमळ स्मित, तोच करुणामय आवाज, तोच आधार देणारा स्पर्श. त्यांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. ते आकाशाकडे पाहून हळूच म्हणाले, "विठुराया, मी तुला पाहायला आलो होतो, पण तू तर माझ्यासाठी वाटेतच आला होतास. मी तुला शोधत होतो आणि तू मला आधीच शोधून काढलं होतंस." रात्र झाली. पंढरपूरच्या मंदिरात शेजारतीची तयारी सुरू झाली. मंदिरातील दिव्याचा मंद प्रकाश, धुपाचा सुगंध, टाळ मृदुंगाचा गंभीर नाद आणि जय देव जय देव जय पांडुरंगा या आरतीनं संपूर्ण परिसर भारावून गेला होता. कुर्मदास मंदिराच्या एका कोपऱ्यात शांत बसले होते. त्यांची नजर सतत विठ्ठलाच्या मूर्तीवर होती. त्या रात्री त्यांना झोप लागली नव्हती. डोळे मिटले की जंगलातील तो सावळा प्रवासी, त्याचा प्रेमळ स्पर्श, त्याचे स्मित, त्याच्या कुशीत मिळालेली ती विलक्षण शांतता पुन्हा पुन्हा आठवत होती. पहाटे काकड आरतीचा घंटानाद झाला. कुर्मदासांनी चंद्रभागेत स्नान केलं. मंदिरात जाऊन पुन्हा विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि बराच वेळ नामस्मरण करत बसले. इतक्यात रामकृष्ण महाराज आणि त्यांच्या दिंडीतील वारकरी त्यांच्या जवळ आले. रामकृष्ण महाराज नम्रपणे म्हणाले, "कुर्मदासा, आता परतीचा प्रवास आमच्यासोबत करा. तुम्हाला एकट्यानं रांगत जाऊ देणं आम्हाला आता पाप वाटेल. आम्ही तुम्हाला खांद्यावर घेऊन जाऊ." कुर्मदास प्रेमाने हसले. "महाराज, कालपर्यंत तुम्ही मला सोबत घेऊ शकत नव्हता. आज मला खांद्यावर घेऊन जाण्याची तयारी दाखवत आहात. हा बदल माझ्यामुळे नाही, विठ्ठलामुळे आहे. पण मला परतही त्याच्यावरच विश्वास ठेवायचा आहे. ज्यानं मला इथं आणलं तोच मला सुखरूप घरी पोचवेल." रामकृष्ण महाराजांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्यांनी खाली वाकून कुर्मदासांच्या निकामी पायांना स्पर्श केला आणि म्हणाले, "आज मला समजलं की पायांनी चालणारा प्रत्येक जण वारकरी नसतो. ज्याच्या मनात विठ्ठलाकडे जाण्याची अखंड ओढ असते तोच खरा वारकरी." आजूबाजूला उभे असलेले सर्व वारकरी भाऊक झाले. प्रत्येकानं कुर्मदासांना नमस्कार केला. काहींनी त्यांच्या जखमी हातांवर हळूवार फुंकर मारली. काहींनी त्यांच्या प्रवासासाठी अन्न दिले, तर काहींनी पाण्याची कुपी दिली. कुर्मदासांनी सर्वांकडे कृतज्ञतेनं पाहिलं. "माझ्यासाठी एवढं प्रेम दाखवल्याबद्दल धन्यवाद. पण एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. पुढे कधीही एखादा गरीब, अपंग, वृद्ध किंवा अशक्त वारकरी तुमच्या दिंडीत आला, तर त्याला कधीही नकार देऊ नका. कारण कोणाला कोणत्या रूपात विठ्ठल तुमची परीक्षा घेत असेल हे आपल्याला कधीच कळत नाही." हे शब्द ऐकताच सर्वांनी एकमुखानं उत्तर दिलं, "आम्ही वचन देतो." कुर्मदासांनी विठ्ठलाला शेवटचा नमस्कार केला. मंदिराच्या कळसाकडे बराच वेळ पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण त्या अश्रूंमध्ये आता दुःख नव्हते, ते समाधानाचे अश्रू होते. ते पुन्हा रांगत आपल्या गावाच्या दिशेने निघाले. भक्त परंपरेत सांगितले जाते की परतीच्या संपूर्ण प्रवासात त्यांना पहिल्यासारखा त्रास झाला नाही. जिथे मोठे दगड असायचे तिथे जणू वाट आपोआप मोकळी व्हायची. जिथे पाण्याची गरज भासायची तिथे एखादी विहीर किंवा ओढा सापडायचा.
जिथे विश्रांतीची गरज असायची तिथे एखादं सावलीचं झाड मिळायचं. कुर्मदासांना सतत असं वाटत होतं की कुणीतरी अदृश्यपणे त्यांच्यासोबत चालत आहे. काही दिवसांनी ते सुखरूप करंजखेडला पोचले. गावकऱ्यांनी त्यांना पाहताच आश्चर्य व्यक्त केले. "अरे, कुर्मदासा परत आले? हे खरंच पंढरपूरला जाऊन आले का?" सगळे त्यांच्या भोवती जमले. कुर्मदासांनी संपूर्ण प्रवास शांतपणे सांगितला. सुरुवातीला अनेकांना विश्वास बसला नाही, पण त्यांच्या रक्ताळलेल्या हातावरील जखमा, चेहऱ्यावरचं तेज आणि बोलण्यातला अढळ विश्वास पाहून गावकऱ्यांच्या मनातील शंका दूर होऊ लागली. त्या दिवसापासून गावात एक मोठा बदल झाला. जे लोक पूर्वी कुर्मदासांकडे दयेनं पाहायचे ते आता आदराने पाहू लागले. जे त्यांना अपंग म्हणायचे ते आता त्यांना कुर्मदास महाराज म्हणून संबोधू लागले. दरवर्षी आषाढी एकादशी जवळ आली की गावकरी स्वतः त्यांच्या प्रवासाची तयारी करून द्यायचे आणि भक्त परंपरेत असे सांगितले जाते की त्यानंतर कुर्मदासांनी अनेक वेळा पंढरपूरची वारी केली. त्यांच्या भक्तीचा महिमा दूरदूरपर्यंत पसरला. त्यांनी अभंगातून एकच संदेश दिला: देवापर्यंत पोचण्यासाठी शरीराची ताकद लागत नाही, मनाची शुद्धता आणि भक्तीची ओढ लागते. आजही संत कुर्मदास महाराजांची कथा आपल्याला शिकवते की माणसाला जग नाकारू शकतं, समाज कमी लेखू शकतो, परिस्थिती अडवू शकते, पण ज्याच्या मनात भगवंतावरील निस्सीम प्रेम आणि अढळ विश्वास असतो त्याचा हात स्वतः परमेश्वर धरतो. म्हणूनच वारकरी संप्रदायात एक विचार वारंवार सांगितला जातो: देवाला आपल्या पायांची नाही तर आपल्या भावनेची वाट असते. जय हरी विठ्ठल.